हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूल रामं पूर्णधियार्चितम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. आम्ही कालच्या दिसाक रामायणांत पळिल्ले सीतेन कोप्पून लक्ष्मणाक नाना रितीर उलयता ती. लक्ष्मण ताकाय एक नमने बेजार जाता. हांव इतली चंद करून अण्णा मन्नी आनम मातशी म्हण लेखून आशिल्ल्याक मन्नी म्हाका असले खंयची उत्तर ती उलयली न्हय म्हाका म्हण म्हणलेलें. ताका कोपूय चड कोपूय येयलो बेजारय जाल्लो. फुडले रामाल्याक चमकलो तो. राम खंय आसा खंय दुखून ते रामाले म्हळ्यार ते मारिचान करचें निजावन रामान चित्कार केल्या वरी निजान रामान करचें न्हय ते स्वर खंय दुखून येयलो त्या वाट धरून चमकलो तो. रामय ना लक्ष्मणय ना. त्या वेळाक यांचे संदर्भ राखून बशिल्लो कोण रावण म्हळ्यार तो कशें येयला पळया. संन्यासी वेश घालून तो दुष्ट रावण आश्रमा लागीं येता. सीते पळयले ताका भारी संतोष जाता. कावीचे काशाय वस्त्र नेसला, माथ्यांत शिखास, हातांत छत्री धरला, पांयांत ताणें पादुकी घालला, धावे भुजारी दंड कमंडलो दवरला. संन्यासी रुपान वैदेही लागीं आयला. हांगा सूर्यचंद्र नातिले संध्याकाळ लाग येताना काळोख येतकय अंजान सूर्यय मुळगला तंजान चंद्र उद्देनी जोर काळोख जाता. तशी राम लक्ष्मण नातील कडेन सीतेक पळोवच्याक सीतेक व्हरू म्हूण तो आयला. पळयता कसने तो ताई सांगला कसने रहिताम चंद्र सूर्याभ्याम संध्यामिम महत्तमः रोहिणीं शशिना हीनां ग्रहवद्भृशदारुणः समुग्रतेजः कर्माणं जनस्थानरुहा द्रुमाः. म्हळ्यार रामाले बायल सीतेक पळयत तो चंद्र नातील तेन्ना रोहिणी आसल्यार त्या वेळार रोहिणी नक्षत्राक क्रूर ग्रहाचे दृश्टी पडल्यार लोकां पुरे अनर्थ जातकय. तशीची हांगा चंद्रू रामा होलसिला, रोहिणी सीता दुष्ट ग्रह कशी कुजू शनी पुरे आसता तशीची हांगा रावणाल दृश्टी म्हूण सांगून त्या रितीर वाल्मिकीन बरयला. निजावन तो तेजस्वीची जाल्यार तागेल तेजस कसलो तामसी तेजस म्हणटा पळय तशी तसले तामसी तेजस तसलेच वायट कर्म करचे रावणा पळोवन तो जनास्थान आयला की रूख पुरे भिवन हल्ला नाचकय वारी समीत येनाकय. त्या वेळार गोदावरी न्हंय ती जोरान व्हळतर आशिल्ली. रावणान तिका तांबडे दोळे करून पळयले. ती बाई रावणा भिवन हगूर हळू सुरू केले. हांगा रामानी लक्ष्मणान ना नातील तेन्ना ती एकांगी जावन आसता. त्या वेळार येवका म्हूण लेखिल्ले रावणाक. आतां तेच वेळार कोणेय नातील वेळार तो आतां सीतेले एदरा येवन राबला. रावण धारण केला कसने मंगळ रूप खंयचे तापसी रूप. निजावन तो अमंगळकर जावन आसूचो भजी वायट तो. हिका बामणाकय पेटयला. बामणा सोदूच्याक लक्ष्मणा पेटयला जाल्यार बामणाक सजल की म्हणलें लेख चिंत तिका ताणी ते हा सीते हा लक्ष्मणा म्हणलें
ताका जेव खंय बाण लागलिवे ताका जेव ते कसले विंगड प्राणीन मारलिवे कसं जल्ले म्हणून म्हणलेले एक चिंत तिका ती मनान तू दुःख करता रस त्या वेळाक रावण थंय येवन पावला ती पाप बामणाले एक चिंत करता पळीत तो तिका भारी चंदी म्हणे भारी चंदी चंद रूप चंद दांत चंद ओंट पुनवे चंद्रुशी झगझगी तोंड जलरी दुःख शोक जतरस तिका पर्णशालेंतू भायरी बैसल्या ती पळयता इतली चंदी ती की तितलेची दुष्ट स्वभाव हांगा आशिल रावणालो ताका हिक्क पळोवन इल चंदाय पळोवन तो हिका वश जल्ल्या वरी जल्लो कसं जल्यार मेगेली इतली बायलो कितली कितली की ही गंधर्व अप्सरा स्त्रियांक देवता स्त्रियांक कोणा सकड्या वरडी करून हाडला जाल्यार इतली चंदी कोणेय ना मेगेल्या बायल म्हूण सांगून ताका दिसता रस बारी कसं जाल्यार एक वरडी करून घेवन एक व्हरून वरडी करून घेवका म्हूण ताका दिसता तशी बारी होगळसिता तागेल्या मना कसं म्हळ्यार चलये चेडवांक होगळसील कुडले बारी संतोश जेवचे चंदी म्हळ्यार पुरतान तूं बारी संतोष तशी बारी खुश जातले म्हूण सांगून होगळसोच्याक पळयत तो सांगता तूं तुगेल्या आंगाचे बण्ण समीत भांगरा बर्ण तितली चंद पितांबर नेसलें मू तूं कोण तूं तूं लक्ष्मी देवी वे कीर्ती वे ह्रीदेवी वे अप्सर वे चंदेस तूं मन्मताल बायल जेव रती वे तूं सांगतरस तागे तिगेले पुराय ते तोंड दोळो सकळी वर्णन करता तर इतली जतनाय सीते कळ्ळी वे म्हूण आमकां दिसच्या पुरो तिगेले कोरूट दवरून तिगेले तोंडा लक्षण दवरून फांती दवरून तिगेले पाया नांगकुट दवरून सकळी वगळसीत म्हणटना एक स्त्रीक तशी खंयचे एक पुरुशान वगळसुच्या ना न्हय त्या तीन सांगतना तिका कळ्ळी म्हणून ती कळ्ळा त्याचे न्हय तांगेले नाटक जतरस मामूण बायलाले लक्ष्मी नारायणाले सीतारामाले कांय ते जावची शिल पुरे जवू का म्हणून ती काय गोतस तश जावन ती नुत थंय कांय गोतनातल्या बरी राबल्या मागीर ती तो सांगतरस खंय आव इतली चंद रूप गंधर्व किन्नर देवते खंयचे स्त्री आलांत पळयली आमगेले दानव दैत्यांत कशी नांची ना जाल्यार अप्सरी समीत इतली चंदी ना तूं कसले खातीर हे रानांत वास करूं आयल्या हांगा कामरुपी राक्षस भोंवतरस जाय म्हळ्यार जाय म्हणाल वेस घालून येताची असल कडेन तूं राबची न्ही तूं व्हड राज्यान तूं भोंवूंक आशिल्लें तशी तूं वस हांगा दुखून तूं कोणा खातीर हांगा येवन राबल्या इती खातीर राबल्या पुरे सोणया पर्णशालेन तूं कशे खातीर राबल्या हें न्ही जावन राक्षसांक गेले जागो जल्ले देखून हांगा गंधर्व येनाची देवते येनाची किन्नर येनाची कोणेय येनाची म्हणटना तूं पळयल्यार किन्नर स्त्री की देवता स्त्री की कसो म्हूण कळना म्हाका जाल्यार तूं हांगा कशी येयली हांगा वानर आसाची सिंह आसाची वाग आसाची तोळ आसाची करड आसाची रणहद्द आसाची हांगा तूं राबली म्हणजे तुका भंय जायना मे एकली त्या राबल्या तूं कोणय तुका लेखतले जेव तुगेले जबाबदार घेतले कोणय आसाची वे हांगा खंय दुखून येयलें खंयची कारणां निमती हे दंडकारण्यान तूं एकली जावन राबल्या अशी पुरे म्हणटना ती आयला खंयच्या वेशान तो संन्यासी वेशान वयवे संन्यासी वेशान आयली नंतर कसले लेखू असवे तो वायट अशी तशी कसले लेखू असवे त्या वेळार ती कसं करता ताका अर्घ्य दिता ताका पाद्य दिता आसन दिता आनी सांगता पळय हांगा तुका हांव आतिथ्य करतरस आमगेले घरांत आयला म्हणले नंतर आतिथ्य करना अशी सोडूनच तशी तूं ब्राह्मण कोण की तपस्वी म्हूण म्हाका दिसतरस तशी यो तूं तपस्वी ब्राह्मण असो का यो
दर्बेचे मांद्री घाल्या पड तुका आजवेर बैस आपाद्य दिले स्वीकार करी हंग तुका आतिथ्या खातीर मनान तुले कंद मूल फल दवरला तू स्वीकार करी म्हणून सांगतना तो तागेल मन खाणा वयर ना खंयच्या वैरी ना तिणें अर्गी दिल्लो गोत ना पादी दिल्लो गोत ताका तिका पळयत रस कसले जावो इका आजी अपहरण करची करू का तांडून मेल्यार होडणे इका हांग दुखून घेवन वचू का म्हणून ताका गोत ना तो सर्पा हुत्ता तो हात घालता रस म्हणून तागेल अंती हांगा जाता तेव्हाय ताका गोत ना आनी त्या कारण देवची सी ती म्हणून तेव्हाय गोत ना ताका तशी ती कसं करता ताका आतिथ्य केला ताका बैस म्हणा तागेल्या द्राकंद मूल फल दवरला ती मागीर लक्ष्मण आनी मेघल बामण केदन येता म्हूण सांगून पंचवटी त्या तागे तिगेले त्या कुटिराचे परण्या कुटिराचे भायर राबून मागीर ती रन्नादी कण्णी कथा खंय ताका तिका राम लक्ष्मण दिसनाचे हांगा रावणान कसं केला म्हळ्यार तिका अपहरण करून वरचेच म्हूण खंडीत लेखला की तशें तो निंगी तू कोण कई दुखून येयली कसले इत्या प्रे निंगिता हिगेल मन राम लक्ष्मणाल तिकडे असला रे ब्राह्मणाल वेशू धारण करून येयलो महाब्राह्मण तपस्वी म्हूण तीन लेखला म्हणटना सांगू का नमे आपण कोण म्हूण सांगून तशी सीते तिगेल विशय सांगता कई सुरवेक जावन अतिथी अन्यक जावन ब्राह्मण पक्कनी परिचय सांगनातले खंय शाप दिला रे म्हूण म्हळ्यार भंय ती कशच्या पुरो एक 15 निमिष आलोचन करून मागीर सांगता हे ब्राह्मणोत्तमा आव मिथिला नरेश जावन आशिल्लो जनकाल धुव सीता म्हूण मिगेले नांव रामाली दशरथ पुत्र रामाली बाय लाव मिगेल बारडेक जावन 12 वर्ष जाले इक्ष्वाकू वंश जाले घरांत आव भारी संतोषारी सर्व सुखोपभोग भोगून आशिल्ली आतां 13 वर्ष म्हणटना म्हळ्यार 12 वर्ष आतां हांगा 10 वर्ष वनवास जाल्ला हांगेले कडेचे 4 वर्साचे विशय जातरस तिणें सांगचे हांव 12 वर्ष पर्यंत वारडेक जावन 12 वर्ष पर्यंत बामणात आशिल्लें 13 वर्षांत रामानक अभिषेक करका म्हूण सांगून दशरथान लेखतना तागेले तिनी बायल कैकेयी तीन दशरथाला एक वर निमगेले कसले म्हूण म्हळ्यार रामाक वनवास तिगेल पूत भरताक पट्टाभिषेक कोरका मागीर रामा पट्टाभिषेक केला रे जेवण खाण पुरय सोण हांव प्रायोपवेश करता म्हूण म्हणलेली म्हणटना मिगेले मावान दशरथान तुका कसत जावका त्या पुरय दीस दिता विंगड कसले निमगी रामाल पट्टाभिषेक अड्डी येवं नका म्हणून कशी कशी लल्ली घाल्ले रे कैकेयी ऐकईन त्या वेळाक मिगेल बामणाक 25 वर्ष म्हाका 18 वर्ष जाल्ला भारी गुणाचो सत्यवंत विशालाक्ष जावन आशिल्लो मिगेल बामण भारी पराक्रमी वय तशी त्या वेळाक राम पितृवाक्य परिपालने ओपल की दशरथ जायत म्हूण कैकेयी खातीर रामाल पट्टाभिषेक करणे अभिषेक करता म्हणला बापसून म्हूण सांगून रागी चमकलेल रामाक बापसूला उरलो नेत म्हणून लागी चमकल रामाक कैकेयी म्हणली हे राघवा तुगेल्या अण्णान मिगेले आज्ञे केला कसं नाही म्हूण म्हळ्यार हे सगळे साम्राज्य भरताक तू 14 वर्स रान्ना वचून वनवास कोरका म्हूण सांगून ताणें आज्ञे केला म्हणटना तुगेला तूं आतां ताण सांगेल तशी चलनातला तो पटींग म्हूण जाता जैतवे म्हूण म्हणटा नाका मिगेल अण्णाले कीर्तीक कसले कळंक येवचनाचे आव रान्ना वत्ता म्हूण सांगून मिगेल बामण म्हणालो ते रामान बाय सरतना सुमित्रेले पूत जावन आशिल्लो लक्ष्मण तो रामा वटता बाय सरलो हांव कशीची रामाल बायल म्हणून हांव रामा सोण राबतवे ना नमे तशी हांवय तागेल वटू आयली आतां आमी 3 जणय दंडकारण्यांत येवन हांगा जीवन करतरसची
तुक जायत ओपीक जेला म्हणजे तू हांगा आश्रमांत विश्राम सलपड घेवेत मेगेल बामूण आत्ता येवचा जाल्लो तवय तुका आतिथ्य करता म्हणून म्हळेली. मागीर मान न्हय ती म्हणील कई ब्राह्मणा तू कोण तुगेले नाम गोत्र कुल पुरे सांग म्हणटना तो म्हणाल कई हांव सर्व देव असुर मानवाले मानवांक पुरे जनाक सर्व लोकाक 14 लोकय म्हाका पळयल्या गडगडीची गडगड येता भिवन तसो मेगेल नाव रावण म्हूण सांगून आत्ता म्हाका लंके म्हळेले एक व्हड राज्य आस ताजो रायो हांव जावं कसले जावो हे सीते तुका पळयल कुडले म्हाका मस्त जन बाईल सची चंद 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 जाल्यार तांगेल पुरे जनाल वयचे व्यामोह गेल्ली म्हाका आतां तुका वारडिकोन घेवका म्हूण हांव तरस तूं म्हाका वारडिकोन घे आनी खंय खंय तुकून हांव मस्त स्त्रियांक उत्तम स्त्रियांक हाडला ना तांगेल पुरे जनाल वयरची राणी जावन तूं राबू येत म्हाका व्हड नगर आस लंका नगर म्हूण त्या त्रिकुट पर्वता वयर आस त्रिकुट पर्वता वयर ते त्रिकुट पर्वता सुतूची समुद्र आस थंय तूं मेगेल भोंव येत तुका हे कश्ट सुचे अरण्याचे विशयू ना थंय तूं मेगेल बायल जल्ली म्हूण जाल्यार तुका 5000 दासींक हांव दिता तुगेल सेवा करच्याक परिचर्य करच्याक म्हणटना तिका जोर कोप येतकय ती सांगतकय मेगेले बामूण कशें म्हूण तुका गोसो तुगेल भारी एक होगळसून घेतना मेगेल बामूण सत्यसंधम महाभागम अहम रामम अनुमृता सर्वलक्षणसंपन्नं न्यग्रोधपरिमण्डलं महाबाहुं महोरस्कं सिंहविक्रान्तगामिनं नृसिंहं सिंहसंकाशम् अहं रामम अनुव्रता आव मेगेल बामूण कशी म्हूण म्हळ्यार व्हड पर्वतशी अकंप्य म्हळ्यार तो केन्नाय चंचल जायना व्हड समुद्रावरी अक्षोभ्य म्हूण म्हणटा ती अक्षोभ्य म्हूण म्हळ्यार भारी प्रशांत मन जावन आशिल्लो इंद्र सदृश जावन आशिल्लो मेगेल बामूण तागेल ओट आसची सोणू तुगेल ओट कसला येताव सर्वलक्षण संपन्न इवय तो महाबाहु इवय सत्यसंधू इवय तसले रामाक अन्सर सुनू आसच्याक म्हाका आशी शिवाय तुगेल ओट येवची आशेना म्हाका तशी पळोवच्याकय भारी चंद्रालवरी तोंड तागेले तूं तशी न्ही तूं पळयतना एक कोल्लोशी दिसता म्हाका पळय तुगेल बुद्धी म्हाका कसल्या कळ्ळी की म्हणून सांगतरस ती तू कसले एक वाईट काम करच्या बाई सरला कसले एक निंदनीय काम करच्या बाई सरला माने तुका हाजी निमती कसल बाद असते मागीर तुका गोतना मेगेल बामूण म्हळ्यार भूक आशिल्लो सिमुशी कोणेय भूक आशिल्ली सिमाले तोंडा हात घालून ताजी दांतो लेक करून बसता ना नवे ओड एक काळिंग सर पयले रे ताजी तोंडान तुला दांतो लेक करताचे ना नवे तूं आतां तेंचें काम करतरस उडगासता खंयचे वेळा तुगेलें मरण जेता म्हूण सांगूं जायना तूं मंदर पर्वत कोणा जाल्यार हाताक लागना तो तितले येतर पर्वत तो जाल्यार तूं तोच पर्वत हातान काडची तशी तूं आशी करतरस न्हय आतां तसल रामाल बायल हाम म्हाका अपेक्षा कोर न्हू तूं भांगरा सूव धरून तुगेले दोळ कुंकून घेतलेले बरी करतरस तूं भारी चूप दार सुचे खडग जिब्बेन कोणें लवताचे तें काम तूं करतरस अशी पुरय ती सांगतरस तुका रामाल बायलेक आप्पळ्यारी पुरो सरकां भितर उज्यो दवरून घेवन चमकल्या बरी तें करतवे तूं कसं खातीर तूं म्हाका आश करतरस मेगेल रामू इंद्र सदृश तो ताण बिल्लू बाणांनी धरून राबले म्हूण जाल्यार म्हाका अपहरण कोर न्हू तूं खंय वचना तुका हांगाक तुगेले अंत्य जाता म्हणून सांगतरस ती त्या वेळाक ती कोपान कडकडता भिवन न्हय जोर कोपान कडकडता रावण लेखता कसो घुसोय ती भिल्ल्या म्हाका म्हूण आनी किती भिवोया म्हूण लेखून तो आनी कोप येयल्या वरी कोर न्हू भुंये गांठे घालून खटोर जावन उलयत तूं छंदेस म्हूण सांगून हांव वारडीक जातवें म्हूण निमगेल ना जाल्यार तुका घेवन वचें म्हाका कांय जायना म्हणना
हांव कुबेराले मिगेल अम्मनी कुबेराल अम्मा मिगेल अन्नाल दोग जन बायलो कुबेराक हांव मावशेल पूतू जता मिगेल नाव रावण मिगेल मत्ती पळयला तू धा मत्तेस म्हाका तसल मोठा पराक्रमस म्हाका मृत्यू येता म्हणटना भिता पळय तशी म्हाका पळयले रे गडगडी भिताची पुराय जन खाली मनुष्य नाही पिशास पतग उरग गंधर्व दैत्य दानम देवते सर्व जने म्हाका पळयले कडले कडकडेन धांवताच एक पण म्हाका आनी कुबेराक द्वंद्व युद्ध केलेले त्या वेळार कुबेरा हांव सलवानो सोडले तेच्या हांव तागेल लंका नगर तागेल ते कुबेराले आतां सोण जमकला तो म्हाका भिवणुची कैलास पर्वता वचून रब लाकयतो कुबेराल पुष्पक विमानय हांवेची ताका सलवानू घेतिले तशी मेगेले आतां पुष्पक विमानय आस तुका वतना ते कितले लायक आसा म्हणून सगळो गांव आसतना तुका तसो तुका चंद करून हांव ताजेर विहारांनी कोरस तूं म्हाका बरें करून घेतलें तुकाय घेवन हांव विहारा वता तूं कसलेंय उरलो काय म्हणना फक्त आनी म्हाका कोपयले बाय इंद्रा ती देवते समीत म्हाका पळोवन धांवताची तसले पराक्रमी हांव वायू बिसूच्या वतना राबरेतय म्हणल्यार पुरो तो स्तब्ध जावन रबता सूर्य जगजगी जळतर आसतना दनपारा वेळार तूं थंड जा म्हणल्यार पुरो भिवन तो बाई थंड जाता हांव खंय रबता हांव खंय संचार करता खंयची वता भोंवल्यार थंय सुचिरूक म्हाका लायक वारें दिताचे न्हंयतल्या वचून दांटूका म्हूण लेक्का जाल्यार न्हंयची उदक राबून म्हाका वाट करून दिता तितले भिताच म्हाका कळ्ळें तशीची समुद्रा मध्ये सुचे मेगेले राज्य लंकी गोतस न्हू तुका इंद्राल अमरावती पशी चंद चंद म्हळ्यार चंद वैभव सुचे आनी थंय भांगरा बागिल लंकेचे प्राकाराक मांत्र न्हय चतुरंग सैन्य समीतस मेगेल्यागी कितली की उद्यानवनस तितली चंद लंकापुरी मेगेली तितली चंद लंकापुरीन तूं मेगेल वटो तूं राबली म्हूण जाल्यार तुका मागीर खंयचेय मनुश्य स्त्रियांक गेल उडगासूं येना मनुश्य भोग येनाका तुका दिव्य भोग येनाका ताजे पशी चड भोग थंय सुख भोग तुका दिता दशरथाल पूत खंय तुगेलो बामण कसो जाल्ले ताका रान्ना पेटयली कितें दशरथान आतां तो तापसी बेस घालून भोंवतो रस खंय तसल मूर्ख मनशाल निमती तुका कसो सुख मेळटा तूं यो मेगेल वटू यो येनी नतल्यार रस पळय पश्चाताप पावचास तुवें कळ्ळें आनी येना म्हणल्यार काही हांव तुका सोडचें तशी ना हांव घेवन वताचीची त्या वेळार तिका जोर कोप येता दोळ तांबडो करता खंय आनी सांगता खंय कुबेराक आजे खंय देव म्हूण पुरेजन नमस्कार करताची ताका लण्ण म्हूण सांगता तूं आनी असल वायट काम करता तूं खंयचे राक्षसांक क्रूर दुर्बुद्धीस्त की कोणाक इंद्रिया वैर कंट्रोल आसना की तसल तो रायू जवो तो अवश्य जावन नाश जाता मागीर एक उडगास दवरी तूं इंद्र बिता चंद्र बिता सकट म्हणटा न्हय इंद्राले पत्नी शचीक अपहरण करूनय वांचील जनसची जाल्यार रामाल बायले अपहरण केलें रे मानताचें म्हूण लेखून तूं कळ्ळें म्हाका अपहरण करूं पळयलें म्हूण जाल्यार तूं अमृत जय जाल्यार पी तुका मरण येता म्हळ्यार येताचीची म्हूण सांगून ती सांगतना त्या वेळार तो हातान क्लॅप मारता खंय भारी उलयता तूं भारी उलयता म्हूण सांगून मागीर सांगता तूं प्रमत्त जालें उन्मत्त जालें तुका आनी मेगेल बलक पराक्रम कसो म्हूण गोतना तूं भंयान उन्मत्त जालें की विपरीत धैर्यान उन्मत्त जाला म्हूण कळना म्हाका हांव कसल पराक्रमी म्हूण सांगता तुका आकाशार राबून दोनी भुजांनी भूंय सगळी निकळा न्हू उबारता कळ्ळें समुद्रा उद्दा पी म्हणटा पुरे पिता युद्धांत राबल्यार मृत्यू म्हाका पळोवन धांवता सूर्याक आड येवची तशी
बाणानं पंजर बांदिता म्हण कसा जाय म्हणता त्या परे दिता म्हणतना तू पिशिवे हांव सांगिल तशी आयकना नशी रपचाक नुता यो तूं म्हणू बेगीन लोटू यो म्हण सांगता रावणाला दोळ्या दुखून उज्जू येत तशी तांबडो जलकय दोळो आनी तागेले भिक्षू वेश म्हळ्यार तापसी वेश वचून तागेले निज वेश भायर येयलत व्हडलो काळो पुरुशी हळकळे देह तांबडो दोळो तशीची कन्नाक चंद भांगराचे कुंडल घाला काळे मोडा पशी काळो तो कोपान आविश्ट जाला उग्र जाला संन्यासी वेस गेलो तागेले निज रुपार राबला आतां रावण तो मैथिलीक पळयतरस सांगता काय 3 लोकांतूय सुरक्ष जावन आसका जाल्यार 3 लोकांकय भारी श्रेष्ठ जावन आशिल्लें तसले बामणाक तुवें वरडी करून घेवका आशिल्लें हांव मात्र तशें सुचों तुगेलो राम न्हय तूं रामा वरडी करून घेवची न्हय म्हाका तुका करून घेवका आशिल्लें दीर्घ काल आसता तूं तशें जावन तुका कसले म्हगे लोट आसले तुका कसले वायट जायना हे मनुश्य प्रयोजनाची तांणी पूग केला कसलेय प्रयोजनाची तांगेले विशय सोडी तो खाली मनुश्य राय तो म्हाका पडलेलो भितर तो तागेले विशय सोडी म्हाका प्रिती करी ते राज्य भ्रश्ट जाला खंय तागेले संपत ना खंय तांतूय मनशांक आयुश्य धनवाल पशी उणें तसले रामालान तूं तसो गूण आसता गेला तूं म्हूण सांगून तूं तितली प्रिती करता ताका भारी बुद्दंतीशी उलयत न्ही जावन तूं भारी मूर्ख स्त्री तूं तशी खंयची एक तागेले अन्नाल तिन्नी बायल कयबा तिगेले उतराक मोल दिवन अंगतय रन्नान तूं कश्ट भोगू आयला तसला लोटू मत्त्याक सामान ना म्हणची तांकां तसला लोटू तूं कसले राबता कश्ट भोगू कवे तशी हा रावण सीतेक धरता यो म्हणटा येना म्हण तिणें बिश्टायतना तो धरता दोरनू केंसा दोरनू तंडून तिका उबारन व्हरून पुष्पक विमानार घालूं वतना तो मृत्यूशी दिसता पळोवन खंयची वन देवतेय तागेले लागीं येनाच खंय भिताच खंय दूर धांवताच खंय तेद भितर गड्डव हेसरगत्य म्हणटा ते तागेले रथाचे वाहन हे वाहनाचे म्हळ्यार आतां पळय रथाक अश्व बांदिता पळय रावणान तागेले रथाक हेसरगत्य बांदूचे आशिल्ले ते रथ धांवन येयले खंय तशी जावन आतां सीतेक आपूण जल्म ताका म्हूण म्हळेलें आमकां एक संशय येवच्या पुरो सीतेक आपूण जल्वे तेद व्हडली देवीक ते राक्षसान आपडचवे महालक्ष्मी नव्हती म्हूण म्हणल्यार स्कंद पुराणांत तो दिताची ते देवी म्हूण मात्र न्हय ताका वेदवतील एक शाप आशिल्लो तिणें खंयचे स्त्रियाक ताणें आपळ म्हूण जाल्यार तागेले माती सहस्र कुडको जाता म्हूण सांगून तशें जावन तो सीधा आपणा तिगेले छाया म्हळ्यार सावळीचे केंस धरून तांडून व्हरता राक्षसाक ते एक गूण आसता खंय छायाग्राह म्हूण तशी तिगेले केंसाचे केंसा सावळी धोरणूची तांडून व्हरता खंय तो म्हणून स्कंद पुराणांत तो दिताची तशी तांडून व्हरता तिका बिश्टान भिवून रथार व्हरून घालता तागेले ती रामा म्हूण आपयता जाल्यार रावण ते रथ घेवन आकाशार उड्डून वतर आसा नेला वाटेर वचना आकाशा वाटेर वता राक्षसांक कसले करूं जाता कामरुपी इच्छारुपी तांणी म्हणजे ती येत बिल्ली सीते नेला वाटेनचे मुखार रामा म्हणल्यार खंय आसल्यार रामू म्हाका येवन सोदीत आशिल्ली कितकी आतां म्हाका आकाशा वाटेन व्हरतर आसा मिगेल गती कसले म्हणून सीता बिल्ले आनीची काणी फाय आमी पळोवया आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।